उद्या सर साधारणतः आम्हाला तर वाटतं आपण बाहेरचं पण घेतलंय, जी पत्राचं शेड आहे आपण ओपन टू ऑल केलंय. मग आता जिल्ह्यातले येतील किंवा मग शहरातले, पण असं पाबंदी नाही. आणि हे करण्यापाठीमागची खरं तर प्रामाणिक भूमिका अशी होती कोटलवारची, की सत्कार सन्मान हा काही ठराविक शिक्षकांचा होतो, सगळ्याला तर देणं शक्य नाही, राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल. पण मला असं वाटतं आयुष्यामध्ये की आपल्या हाताची बोटे सगळे सारखे आहेत, कोणत्या बोटाचं काम कमी असेल कोणत्या बोटाचं जास्त असेल याचा अर्थ नाही की आपण एखादं बोट तोडून टाकू शकतो. तसं आयुष्यात प्रत्येक गुरु हा गुरुच आहे, मग त्यांच्या सगळ्याचा सन्मान होईल असं नाही. बरेच लोक रिटायरमेंट होतात पण कुठंतरी त्यांच्यावर मायेची शाल पडावी याच्यासाठी आपण इथं कुठलीही कॅटेगरी ठेवलेली नाही. जो गुरु जे आहे त्या प्रत्येकाचा सन्मान व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. नाही याच्यामध्ये अरुणजी असं आहे, निवड समिती वगैरे काहीच नाहीये. कारण आपण काय केलंय, खाजगी असतील गव्हर्नमेंट शाळा असतील क्लासेसवाले असतील जे गुरु म्हणून शिक्षण देतात ह्या सगळ्यांसाठी ठेवलंय, त्याच्यात कॅटेगरी वगैरे काही नाही ठेवलं. तुमचा जो दोघांचा प्रश्न होता तो मूळ असा आहे की आमची जी द्वारकादास श्यामकुमारची टीम आहे हरिभाऊ, ते प्रत्येक जिल्ह्यातल्या म्हणजे आपल्या लोकलच्या शाळेंना हे पत्रिका देतात प्रॉपर शाळेवाईज, आणि मग त्याच्यामध्ये कुणीही या अशी हेच ठराविक शाळा नाही. आणि समाज माध्यम आहे, समाज माध्यमावरनं व्हिडिओ आमच्या मित्रांचे व्हायरल झालेत, गणेश शिंदे सरांचा व्हिडिओ व्हायरल झालाय, आणि याच्यामध्ये जेवढ्यापर्यंत हा मेसेज गेलाय तेवढे व्हिडिओ व्हायरल करण्यापाठीमागची भूमिका की हे मित्र कामाला लागावेत. ह्याच्या पाठीमाग असं नव्हतं, काय होतं कमिटी आहे, मग कमिटीत दररोज काय काम येतात हे बसतात, मग आम्ही अशी आयडिया काढली तुमचा व्हिडिओ काढा आणि व्हायरल करा. मग सगळ्यांनी आम्ही व्हिडिओ काढले. नक्की आपण पुढच्या वर्षी 100% आम्ही अनुमोदन देतो की पुढच्या वर्षी अगोदर घेऊ पत्रकार परिषद. प्रतिक्रिया ज्या त्या कार्यक्रमानंतर आल्या, म्हणजे यजुवेंद्र महाजन सरांनी ज्यावेळेस कार्यक्रम घेतला त्यावेळेस 4-5 दिवसानंतर अनेक शिक्षक तुकाराम भाऊंना येऊन भेटले आणि त्यांनी पर्सनली प्रतिक्रिया दिला. भाऊ त्याच्यावरती सांग. आपल्याकडे एक 1,500 पत्रक असे आहेत, पत्रक म्हणजे ज्याला म्हणतो ना ते आपण काय म्हणतो त्याला अभिप्राय, 1,500 आहेत. 1,500 म्हणजे काही अभिप्राय वाचले तर अक्षरशः डोळ्याला पाणी येतं. मग आता त्यांच्यात बदल लिहिणाऱ्याच्या तरी आलाच असावा, आणि आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो. संकल्पना हा एक पॅटर्न आपला वेगळाच आहे, लातूर पॅटर्न. आपण जाग्यावर बसून प्रत्येकाचा सत्कार करतो, स्टेजवर घेत नाही. आम्ही स्टेजवर घेत नाही. ह्यांना काय करतो, आमचे जे कमिटीचे लोक आहेत जे रो आहेत आपले ABCD आहे दयानंद सभागृहामध्ये, तेवढे लोक थांबलेले असतात, आमचे माझे सहकारी थांबलेले असतात. सत्काराचं स्वरूप आहे शॉल आणि एक छोटंसं गिफ्ट देतो दरवर्षी. ते गिफ्ट ठरवून दिलेलं असतं. आजपर्यंत आपण गेली अनेक वर्षापासून संगमभाऊ प्रमाणपत्र दिलं, एक सन्मानपत्र, पण यावर्षी आपण सन्मानपत्र न देता एक चांगलं गिफ्ट घेतलंय शिक्षकांच्या कामाला यावं. एक शॉल आहे, आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल लातूरकर म्हणून आपण एक वेगळा विषय घेतला यावर्षी. रामभाऊ एक वेगळा विषय असा घेतलाय हातात, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी द्वारकादास श्यामकुमारचा एक प्रामाणिक प्रयत्न उद्यापासून राहणार आहे. ह्याच्यासाठी 2 लाख कापडी बॅगा आपण फ्री ऑफ कॉस्ट वाटणार आहोत. त्याची सुरुवात लातूर मधून करत आहोत. उद्या प्रत्येक शिक्षकाला, म्हणजे उद्यापासून नाही तुमच्यापासूनच, आता तुम्हाला सत्कारात आम्ही 2-2 बॅगा भाजीपाल्यासाठी देत आहोत. म्हणजे पहिलं पत्रकार आणि मग शिक्षक. आल्या सगळं वाटलं का 2-2 बॅगा. उद्या काय होतं, शिक्षक हा आपल्या समाजातला जडणघडणीचा सगळ्यात मुख्य घटक आहे, आणि जास्तीत जास्त शिक्षक हे त्या भाजी मंडईमध्ये असतात. मग त्यांच्याकडनं सुरुवात व्हावं. आपण मराठवाड्यातल्या प्रत्येक शाखेला 5 सप्टेंबरला 2-2 बॅगा दिल्यात, आणि आता उद्या प्रत्येक शिक्षकाला 2-2 बॅगा देतोय. ते दाखव रे बाळ, आपण प्रत्येक शिक्षकाला देतो जेणेकरून त्यांनी त्याचा वापर जास्त करावा. होतं काय, मागे कलेक्टर मॅडम सोबत बी आमची मीटिंग झाली होती, त्यांनी सांगितलं की आपण त्या प्लास्टिक विकणाऱ्यावर कारवाई करू, पण हे शक्य नाही, तो माणूस गरीब आहे आणि त्याच्यावर कारवाई करणं मला वाटतंय की तो संयुक्तिक नाही. आम्ही त्यांना सांगितलं की ज्याच्या हातात दिसतंय त्याच्यावर कारवाई करा, जो विकतोय तो नाही. माझ्या हातात दिसली तर हा त्यांच्यावर झाली पाहिजे. 2 बॅग आपण देणार आहोत, आणि बॅगची क्वालिटी आता हे क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे असं नाही की उद्याच दिलंय आणि घरी जाताना खाली पडले आणि घरी पिशवीच गेले, असं नाही होणार. तो आहे जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर हा त्याच ठिकाणी केला जातो, इतर ठिकाणी थोडंसं टाळतात. तर ते आपण छोटासा प्रयत्न करू तुमच्या सहकार्याने, मे बी हळूहळू याची सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. हे प्रोडक्शन आपण लातूर मधल्या विधवा महिलांकडनं ज्यांच्याकडं टेलरिंग आहेत त्यांना काम मिळावं म्हणून त्यांच्याकडनं शिवून घेतलंय. त्या महिलांनाही रोजगार मिळावा म्हणून 2 लाख पिशव्यांचे पैसे आपण त्यांना पेड केलेत, त्यांच्याकडनं शिवून घेतले. कापड आपलंच आहे.